सामाजिक कार्यकर्ते मिळून संविधानाची जनजागृती अवेअरनेस कार्यक्रम आतापर्यंत 8 ते 10 शाळेमध्ये घेतलेले आहेत. शासनाचे धोरण आहे की संविधान लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शोधणे विद्यार्थी व्हायला पाहिजे संविधानाच्या संदर्भात आणि या अनुषंगाने आमचा हा कार्यक्रम आज छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये संपन्न झाला. सन्माननीय लिपाणे सर यांनी इथे हा कार्यक्रम घडवून आणला. शाळेमध्ये भरपूर प्रतिसाद मिळाला. आता आपण जर बघितलं संविधानाविषयी जे अवेअरनेस म्हणतो आपण, जागृती म्हणतो, ती निर्माण झालेली आहे का? तर अजिबात निर्माण झालेली नाही. कारण संविधानाचे हक्क आणि अधिकार आपल्याला माहित आहे, परंतु कर्तव्याविषयी आपली जाण शून्य आहे. हक्क आणि अधिकारासोबत आपल्याला आपले कर्तव्य देखील माहित व्हायला पाहिजे आणि ही एक जीवनशैली आहे. संविधान म्हणजे जीवनामध्ये उतरायला पाहिजे, वे ऑफ लाईफ व्हायला पाहिजे. तर आता ही संविधान म्हणजे जीवनशैली आपली झालेली नाही. आपण बघतो की लोकांमध्ये विज्ञान शिकतात, शाळेचे विद्यार्थी विज्ञान शिकतात, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र त्यांच्यात अद्याप निर्माण झालेला नाही. संविधानाचा मूळ उद्देश हाच आहे की सायंटिफिक टेम्परर कसं निर्माण होईल, वैज्ञानिक दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचा. त्याचबरोबर संविधानाविषयी जनजागृती, प्रत्येक संविधानाचा अनुच्छेद हा विद्यार्थ्याला कळायला पाहिजे. आपले हक्क काय, आपले कर्तव्य काय, आणि ते जर कळाले तरच उद्याचे ते सुज्ञ नागरिक, येणाऱ्या काळातले भावी सुज्ञ नागरिक निर्माण होतील असं आम्हाला वाटतं. आणि हा आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे. सर्वांचे धन्यवाद अगदी मनापासून मानतो. जनमतचे सन्माननीय पत्रकार दिलीपजी वरघट साहेबांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. पुनश्च आभार मानतो लिपाले सरांचे, रेगडे सरांचे, आणि सर्वांचे धन्यवाद. खूप खूप थँक्यू.